एक उत्तर असं आलं की आपण जास्त विचार न करता की या ठिकाणी आपल्याकडे जागा सुद्धा अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टींना आपण परिपूर्ण आहोत, आपण जर हे करू शकलो तर कसं राहील, म्हणून आपल्या संस्थानाचे काही विश्वस्त मंडळी यांना विचारात घेतलं. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले काही आपल्या समाजामध्ये कार्य करणारे समाजामध्ये कार्य करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे यांचा सुद्धा काही प्रमाणामध्ये विचार घेण्यात आला आणि तसेच आपल्या तेलंगणामध्ये जे आपले संत मंडळी आहेत यांना सुद्धा बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा केली आणि या कार्यक्रमाची ही 9 तारीख ठरली. आपण सर्वजण यासाठी बसलो, हे पारिवारिक चर्चा आहे. कुठल्या प्रकारचं राजकीय व कुठल्या प्रकारचं एकूण एकाला दुखवण्याचंच काम नाही. तुम्ही आणि मी जे एकत्रित एका व्यासपीठावर आलो तर फक्त समाजासाठी आलो. पहिले समाज, समाजानंतर व्यक्ती. करायला होता, शिक्षण बंद करायला हवत नाही. मला एक सांगायचं आहे, जर बुद्धी आहे तर बुद्धी कशी असावी? शुद्ध असावी. ज्याची बुद्धी शुद्ध त्याचा सर्वांगीण विकास होते. बुद्धी शुद्ध तेव्हा होते जेव्हा संतांची संगत लागते. मला कशी मुलगी द्यायची म्हणून माग हे पवित्र जात आहे. याला आपण आपल्या हिशोबानं जगलं म्हणून आपण तुच्छ झालो. माझा जेवढा जर्नल अभ्यास आहे, मी कोणत्या पुस्तकावरून किंवा कोणत्या कागदावरून वाचून केव्हाच बोलत नाही. माझे गुरुदेव मला सांगायचे की बाबा, पुस्तकाला तोड आहे, अनुभवाला जोड नाही. अनुभव हे सदैव सत्य राहते. पुस्तक लेखकावर आहे. यदा कदाचित थोडीफार मिस्टेक होऊ शकते, पण हृदयातून अंतःकरणातून जे निघते ते बोललंच पाहिजे. मला एक म्हणायचं आहे की धर्मांतर याच्यानंतर मातंग समाजात झालं नाही पाहिजे. 15-16 वर्षाचं लेकरू आणि या लेकराला याला देवी प्रसन्न होईल का? वैज्ञानिक लोक आहात तुम्ही सगळे, सुशिक्षित लोक आहात, याला कोणती देवी भेटली का? मग तुम्हाला पटलं नाही काढलेलं? आता कुठं जायचं नाही, तुळजापूर नाही, कुठं जायचं नाही, ते पाण्यात सोडून द्या. दरवर्षी गुरुपौर्णिमेला आम्ही या ठिकाणी जेवढे गुरुबंधू आहोत, साधक आहोत आणि अपेक्षा करतो की आपण सुद्धा आजपासून या परिवाराला जुळले गेलेले आहात. म्हणून गुरुपौर्णिमेला जुलैमध्ये तारीख बदललेली राहते, तर त्या गुरुपौर्णिमेला सुद्धा आमचं आपल्यापर्यंत निमंत्रण पोहोचो अथवा न पोहोचो, कारण गुरुपौर्णिमा शिष्याचा दिवस असतो की आपल्या गुरुप्रती, आपल्या गुरुदेवांप्रती हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमंत्रणाची वाट पाहायची गरज नसते.